कठोर टोकाचं बोलतोय. आपल्या हातात आता तेवढं एकच गोष्ट, संतोष भैयाचं त्यांना बदला घेणं, त्यांचा बिमोड करणं यांचा. येऊ द्या यांना सुटून, जसं यायचं तसं येऊ द्या. पाटील, मी तुमच्या डोळ्यात अश्रू सहसा बघत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात अश्रू येतात डोळ्यात. ते भयंकर कृत्य हो. असं नाही होत राज्यात, देशात असं होत नाही. आणि एवढी काय इतका राग येण्यासारखी चूक नाही आहे. इतकं रोष व्यक्त करायचा किंवा तुम्हाला एवढी चिड आहे, एवढं काय झालेलं नव्हतं. म्हणजे इतक्या चिडीला की झालेलं नव्हतं काहीच. म्हणजे खरं सांगू, इतकं काय झालेलं, वाद भांडण तंटा हा चालू असतो गावा लेवलवर, तालुका जिल्हा लेवल. एवढा तिरस्कार, इतके क्रूर हत्या करणं, एवढं काही झालेलं नाही. पण ही पैदास पहिल्यापासूनच असली, आजच नाही. ही जी पैदाशी ही पहिल्यापासून असलीच आहे. त्यांना पैसा पद एवढेच लागतात फक्त. मग ते कोणत्याही टोकाला जाते. बिमोड होईल. फोटो व्हायरल झाले तसे धनंजय देशमुख घरात जाण्याची हिंमत नाही म्हणतात. जावं लागल. माझं सुद्धा लेकरांना काय सांगू म्हणतात. मी सुद्धा लय कठोर काळजाचा आहे. पण शेवटी एवढी घटना बघितल्याच्या नंतर, एवढे फोटो बघितल्याच्या नंतर कोणी पण खचून जाईल. पण त्यांना घरात जावं लागेल, बाहेर यावं लागेल आणि आता लढावं लागेल. बिमोड करायचा. संतोष भैया यांच्यावर असली पाहिजे ती जबाबदारी. आता आपल्या लेकरावरती असली, यांना येऊ द्या सुटून बाहेर. यांना जसं यायचं तसं येऊ द्या, बाहेर येऊ द्या, आत राहू द्या. नसतं मग यांना फाशी होस तर, गोळ्या घालून फाशी होस तर लढावं लागणार आहे. दोन्हीतून एक. सुटून आले तर जशाला तसं, आत राहिले तर त्यांना पूर्ण फाशी होईपर्यंत लढावं लागणार आहे धनंजय भैयाला. पाटील साहेब, या व्हिडिओ फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडामोडी सुद्धा बऱ्याच झालेल्या आहेत. मुख्यमंत्री अजितदादाला भेटलेले आहेत, अनेक नेते एकमेकांना भेटलेले. त्यांनी शक्यता आहे की धनंजय मुंडेंचा आज राजीनामा होईल. हे नुसतं राजीनामा नाही, त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे. कोणाच तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे. नसता जनताला न्याय करावा लागेल. हो, जनता काही करू शकते, काही. या भूमिकेतून तुमच्या एका डोळ्यामध्ये पाणी आणि दुसऱ्यात आग दिसते आहे. आपण पहिल्यापासून असाच आहे, आजच नाही. आपण अन्यायाचा बिमोड करतो. आपण कोणाला पाय लावत नाही. पाय लावणारा किती बी तुरमखान असला, किती जणांची ती पैदास असली, ही पठ्ठ्या सोडित नाही, पुन्हा अजिबात सोडित नाही. स्वतः खराब होती, उपचार घेत होता. मला ते शरीर उपोषणामुळं साथ देत नाही. मला नाही चालायला येते, त्रास होतो. मला हे जसं कळलं, सिद्धार्थ भाई आहे साक्षाला, मी रात्रभर जागा आहे. असं माशासारखा तरफड मरफड करत होता, नाविलाज होता माझा. परंतु आम्हाला लढावं लागणार आहे. आम्हाला असं नाही चालणार आहे. आमच्या संतोष भाई असले पाहिजे. पाठीमागच्या माझ्या मराठ्याच्या पोट्ट्याने माझा बदला घेतला. संतोष भाया बदला होईन. हो, एकदा आपण भिडलो तर एखाद्या गोष्टीला जर मागं लागलोत ना, बिमोड करतो. सगळ्या टोळीचा बिमोड करणार, सोडत नाही कोणाला. संतोष भैयाला न्याय होणार, संतोष भैयाचा बदला होणार. पण पाटील, ज्या पद्धतीनं यापूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता, ज्या दिवशी तुम्ही केजमध्ये आला होता, पहिल्याच दिवशी ज्या दिवशी तुमच्या या सगळ्या आंदोलनानंतर लोकांनी तो फोटो बघितला. पण त्यानंतरची तर ही आता अगदी कोऱ्याची परिसीमा ओलांडली. ते फोटो बघितल्यानंतर कुठलाच माणूस स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. इतका वाईट फोटो. नाही अवघड आहे खरंच. नाही बघू वाटत ते सर, खरंच सांगतो मी, नाही बघू वाटत. ज्यावेळेस पहिला फोटो आम्हाला दाखवण्यात आला ना, माहीत आगच झाली. पहिला फोटो भयंकर होता दाखवण्यात, भयंकर. हे आहे ना, हे याला जबाबदार फक्त दाने मुंडे आहे, बाकी कोणी नाही. त्याला पैसे गोड लागले. आत्तापर्यंत हे लोक मोकाट सोडलेले होते. हे कोणाचा पण खून करायचे, जमिनी बळकायचे, प्लॉट बळकायचे, खंडाने मागायचे, हार्वेस्टरवाल्याचे पैसे काय, कारखान्याचे काय, हे त्याला नेऊन द्यायचे. याला गोड लागायचे ते पैसे त्यावेळेस. म्हणून हे मोकळ सोडले, तुम्ही काही पण करा, मंत्रिपदाचा सगळा वापर तुमच्यासाठी. याला सगळा जबाबदार द्यावे, पुरावे नाही म्हणतात. इतकं निर्दयी
आणि तिरस्कारानं भरलेलं सरकार मी नाही बघितलं आतापर्यंत. इतके निर्दय नाही बघितलं की तुम्ही इतके तिरस्कारानं भरले. तुम्ही कशाला म्हणतात पुरावे नाही? पुरावे नाही बोलता तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. पुरावे नाही म्हणता. हे लोक त्याचे पैसा त्याच्यापर्यंत गेला आहे सगळा. हे खुणं करेपर्यंत त्याला माहिती आहे, खंडणी मागेपर्यंत त्याला माहिती आहे. तो 302 मध्ये आला पाहिजे तरच हे खरं सरकार खानदानी तरच खानदानी सरकार, नाही तर खानदानी नाही तुम्ही. पण आत्तापर्यंतच्या 80 दिवसाच्या कार्यकाळामध्ये जी काही ॲक्टिव्हिटी सरकारकडून झालेल्या आहेत, आता असं वाटतंय का की ते या 302 या खुनाच्या गुन्ह्यामध्ये खरी हे केलं जाईल? कारण राजीनामाच मागणी करून सुद्धा गेल्या दीड महिन्यापासून सरकार विचार पण करत नाही. नाही त्याला काढून फेकायला पाहिजे. आणि आता 1.5 महिन्यात आणि 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत. त्या अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला. नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. एकदा मी सांगतो, पुन्हा डोचू नका मला. तुम्ही इतक्या नीच पायदाशी गुंड संभळीत असल्यावर क्रूर हत्या करणारे मलाही भोगावं लागणार. साधा सोपं समजू नका. तुम्हाला वाटत असं एवढं सोपं नाही. कुठलं बळ मिळतं? म्हणजे ज्या पद्धतीनं ते हसतायत, सेल्फी काढतायत, कसलं सेलिब्रेशन करतायत? एकीकडे निर्गुणपणे यांची भैया यांची एक रेषा ठरलेली, ती बोलावी लागणार आहे. आता नाविलाज आहे त्याला, ती बोलावी लागणार. यांची एक सीमा ठरलेली, एवढंच आपलं. यांचा देव वेगळा, यांचा नेता वेगळा, यांची संस्कार संस्कृती वेगळी. इतक्या नीच पातळीचे ते. हे सगळे सारखे आहेत. हे पुरे सगळे सारखे आहेत. हे सगळे सारखे आहेत. यांच्यात कोणात काहीच बदल नाही. ही टोळी कायम संपवावं लागणार आहे. आणि उभ्या महाराष्ट्राला कळालं बरं झालं. या राज्यातल्या मराठ्यांना सांगतो आणि जनतेलाही सांगतो, तांब्याभर पाणी सुद्धा या पैदाशील इथून पुढे देऊ नका. अजिबात नाही. इतकी क्रूर हत्या जर आपल्या घरातल्या लेकराची केली असती तर तुम्ही कसे वागला असतं मराठ्यांनो? तुमच्या लेकराची क्रूर हत्या केली असती तर असंच वागला असतं. हे कोण आहे? संतोष भाया, तुमचंच लेकरू आहे मराठा. तुम्हाला वाटत असं हे चांगला आणि तेव्हा चांगला, कोणी चांगला नाही. यांना तांब्याभर पाणी इथून पुढे देऊ नका. यांनी आपल्या लेकराला हलहल करून मारलं. इतके क्रूर मारलं ना, गँगवार होते त्याचं सुद्धा मेलं नसेल, कोणी मारलं नसेल. इतकं क्रूर मारलं, भयंकर. बदलाव होणार, संतोष भैयांचा बदलाव होणार. संतोष भैया असणार. संतोष भैयांना असायला लावायची जबाबदारी आपली सगळ्यांची. धीर धरायचा. उशिरा मिळालेला न्याय सगळं उडत गेलं, कोणाला काय मोजायचं नाही. आपल्याला बदला घ्यायचा. येऊ दे, सुटून येऊ दे, कशी आहेच तशी येऊ दे. सुटून येऊ दे, जेलमध्ये सोडू दे, लढायचं आपल्याला. निश्चितपणे या ठिकाणी आपण बघितलं, मनोज दादा जरांगे यांनी धीर दिला. या ठिकाणी संतोषांना देशमुख यांच्या हत्येचा बदला होणार अशा पद्धतीची या ठिकाणी त्यांनी एक इशारा सुद्धा दिलेला आहे. आणि